नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा तलाठी भरती आणि पोलीस भरती यांसाठी काही महत्त्वाचे IMP प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जे माहिती सगट सर्व प्रश्नांचे विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आपला भाग असणार आहे पहिला. या भागामध्ये आपण पोलीस भरती आणि तलाठी भरती यांसाठी काही महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रश्न पहिला आहे बघा, कोणता पुरस्कार हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? आता पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, BC रॉय पुरस्कार. लक्षात असू द्या, BC रॉय पुरस्कार हा बघा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. लक्षात असू द्या, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार विचारलेला तर BC रॉय पुरस्कार हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या नावावर आहे. हे जे काही BC रॉय होते बघा, तर ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते आणि यांच्या नावावर हा पुरस्कार बघा सुरू करण्यात आलेला आहे. ते देखील डॉक्टर होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना ही 1962 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने केली होती. 1962 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने हा पुरस्कार 1976 पासून नियमितपणे दरवर्षी प्रदान करण्यास सुरुवात झाली. झाला पहिला प्रश्न क्लिअर. दुसरा प्रश्न पाहूया, नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे भारतीय कोण? आता दुसरे विचारलेलं आहे, त्यासाठी पहिले कोण होते ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे भारतीय कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, CV रमन. तर CV रमन हे बघा नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. आता हे दुसरे आहेत, तर पहिले कोण होते? तर पहिले होते बघा रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवायचं आहे, रवींद्रनाथ टागोर हे बघा नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. प्रश्न विचारलेला आहे दुसरे, तर दुसरे होते CV रमन. आता माहिती कव्हर करून घेऊया. CV रमन यांना बघा भौतिकशास्त्रासाठी, कशासाठी तर भौतिकशास्त्रासाठी बघा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला. कशासाठी? भौतिकशास्त्रासाठी. केव्हा? 1930 मध्ये. लक्षात असू द्या. पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ टागोर, ज्यांना 1913 साली बघा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. कशाचा? साहित्याचा. तिसरे कोण होते? गोविंद खुराना. लक्षात ठेवायचे. तिसरे होते आणि चौथे होते मदर तेरेसा. एकाच प्रश्नामध्ये आपण 4 कव्हर केले, दुसरे, तिसरे आणि चौथे. लक्षात असू द्या. भारतातील आतापर्यंत किती व्यक्तींना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. सर्वात शेवटचे नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय व्यक्ती कोण? तर लक्षात असू द्या अभिजित बॅनर्जी. लक्षात असू द्या अभिजित बॅनर्जी यांना 2019 साली नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. कोणता? अर्थशास्त्राचा. पुढचा प्रश्न पाहूया, तो देखील नोबेल पुरस्कार संबंधितच आहे. नोबेल पुरस्कारावर एक प्रश्न हा हमखास भरतीमध्ये बघा विचारला जातो. त्यासाठी सर्व IMP माहिती आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. स्पेशल नोबेल पुरस्काराचा व्हिडिओ आपण या अगोदर चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो देखील आपल्याला पाहायचा आहे, जेणेकरून आपला 1 मार्क हा जाणार नाही. सर्व IMP माहिती त्या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. प्रश्न तिसरा आहे, दरवर्षी किती नोबेल पारितोषिक हे वितरित केले जातात? तर लक्षात असू द्या 6. किती? 6. दरवर्षी 6 नोबेल पारितोषिक हे वितरित केले जातात. जेव्हा स्थापना झाली होती बघा, तर त्यावेळी फक्त 5 नोबेल पुरस्कार दिले जात होते. त्यानंतर 1965 कितीपासून, तारीख चुकली नसेल तर मला सध्या लक्षात नाही, परंतु कन्फर्म असेल तर 1965 मला लक्षात नाही, कन्फर्म करायचं आहे. तर 1965 पासून बहुतेक अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा देण्यास सुरुवात झाली होती. तोपर्यंत फक्त 5 क्षेत्रामध्ये दिला जात होता. 1965 पासून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार याची सुरुवात झाली होती. कन्फर्म करायचं आहे आणि ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर 6 क्षेत्र कोणती? तर लक्षात असू द्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता व अर्थशास्त्र या 6 विषयांसाठी नोबेल पारितोषिक हे दिले जातात. नोबेल हा बघा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न विचारला जातो जगातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर नोबेल हा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? 1901 मध्ये झाली होती. हा पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबरला प्रदान केला जातो. या पुरस्काराचे नाव स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. एवढं क्लिअर झालं.
5 नोबेल हे स्वीडन देशात वितरित होतात आणि जो काही फक्त शांततेचा नोबेल पुरस्कार आहे बघा, तर तो नॉर्वे देशातील ओस्लो शहरामध्ये वितरित होतो. प्रश्न हा IMPI परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणत्या ठिकाणी प्रदान केला जातो, तर लक्षात असू द्या नॉर्वे देशाची राजधानी जी काय आहे बघा ओस्लो, तर त्या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्कार हा वितरित केला जातो. झालं एवढं क्लिअर. चौथा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती भारताची ध्वजवाहक एअरलाईन आहे, तर खालीलपैकी कोणती भारताची ध्वजवाहक एअरलाईन आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर पर्याय ड एअर इंडिया. एअर इंडिया ही बघा भारताची ध्वजवाहक एअरलाईन होती. जो काही अहमदाबाद या ठिकाणी दुर्घटना झाली होती बघा विमानाची, तर ते कोणते विमान होते कमेंट करून सांगा. अहमदाबाद या ठिकाणी दुर्घटना झाली होती आणि त्यामध्ये जवळपास जे काही प्लेनमध्ये 242 जण होते बघा, तर त्यापैकी 241 जणांचा आय थिंक मृत्यू झाला होता. खूप चर्चेचा विषय ठरलेला बघा. आणि ते जे काही विमान कोसळले होते तर ते कोणते होते कमेंट करून सांगायचं आहे. आता ध्वजवाहक किंवा फ्लॅग कॅरियर एअरलाईन म्हणजे काय, तर अशी राष्ट्रीय विमान कंपनी जी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशाचे प्रतिनिधित्व करते. लक्षात असू द्या, अशी राष्ट्रीय विमान कंपनी जी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशाचे प्रतिनिधित्व करते, हे लक्षात असू द्या. एअर इंडिया ही कंपनी टाटा उद्योग समूहाच्या मालकीची आहे. कोणाच्या? टाटा उद्योग समूहाच्या मालकीची आहे. पाचवा प्रश्न आहे. वैदिक संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती, तर वैदिक संस्कृती ही बघा पर्याय क सरस्वती नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती. हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती. सहावा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चित्र मेक इन इंडियाच्या लोगोवर दिसून येते, तर पर्याय ब सिंह प्राण्याचे चित्र हे मेक इन इंडियाच्या लोगोवर दिसून येते. ही जी काही मेक इन इंडिया आहे बघा, ही योजना केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केली होती किंवा 2014 मध्ये, जिचा प्रमुख उद्देश होता आत्मनिर्भरता, म्हणजेच ज्या गोष्टी भारतासाठी महत्त्वाच्या आहेत त्या भारतातच तयार करणे, म्हणजे बघा आत्मनिर्भरता. या योजनेची सुरुवात कोणी केली होती, तर नरेंद्र मोदी यांनी केली होती. लक्षात असू द्या नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न क्रमांक 7वा. भारतामध्ये नियमित 10 वर्षीय जनगणना ही केव्हा सुरू झाली, तर भारतामध्ये नियमित 10 वर्षीय जनगणना ही पर्याय अ 1881 किंवा 1881 मध्ये सुरू झाली होती. भारतामध्ये पहिली जनगणना ही 1872 मध्ये व्हॉइस रॉय लॉर्ड मेयोच्या काळात पार पडली, परंतु 1881 मध्ये WC फ्लॉडेन यांनी बघा जनगणना ही आयोजित केली होती किंवा 1881 मध्ये, जी दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेला सुरुवात झाली होती तेव्हापासून किंवा 1881 पासून. स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना, गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना ही 1951 साली झाली होती किंवा 1951 साली. गेल्या वर्षी प्रश्न पडला होता स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना ही केव्हा झाली होती, तर 1951 मध्ये. शेवटची जनगणना ही केव्हा झाली, 2011 मध्ये किंवा 2011 मध्ये. कितवी होती, 15वी होती. कितवी, 15वी. पुढचा 8वा प्रश्न आहे. रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा ही कशी असते, तर रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा ही बघा जमिनीकडून समुद्राकडे. काय? पर्याय ब जमिनीकडून समुद्राकडे असते. रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा ही जमिनीकडून समुद्राकडे असते. या वाऱ्यांना मतलई वारे म्हणतात. प्रश्न विचारला जातो, जमिनीकडून समुद्राकडे रात्रीच्या वेळेस जे वारे वाहतात बघा, तर त्यांना काय म्हटले जाते, तर त्यांना मतलई वारे म्हटले जाते. जे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात बघा रात्रीच्या वेळेस त्यांना मतलई वारे असं म्हटलं जाते. दिवसा वारे हे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे हे वारे वाहतात. चुकलं आपल्या या ठिकाणी. रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा कशी असा प्रश्न विचारलेला आहे, तर रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा ही जमिनीकडून समुद्राकडे असते आणि त्याला मतलई वारे म्हणतात. आणि खारे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, त्यांना खारे वारे म्हटलं जातं. मग असे आपण मतलई वारे म्हटलं, परंतु ते चूक आहे बघा. तर समुद्राकडून जमिनीकडे
दिवसा जे वारे वाहतात बघा, तर त्यांना खारे वारे असं म्हटलं जातं. वारे हे जास्त दाबाच्या जागेवरून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत असतात. काय? वारे हे जास्त दाबाच्या जागेवरून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत असतात. 9वा प्रश्न आहे, कलुमार शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर कलुमार शिखर हे विंध्य, लक्षात असू द्या, विंध्य पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. या शिखराला सद्भावना शिखर व गुडविल पीक, लक्षात ठेवायचं आहे, सद्भावना शिखर व गुडविल पीक म्हणूनही ओळखले जाते. याची उंची आहे 752 मीटर. किती? 752 मीटर एवढी त्याची उंची आहे. 2467 फूट. फुटामध्ये विचारलं तर 2467 फूट आणि मीटरमध्ये 752. काराकोरम K2 उंची 8611 एवढी आहे बघा K2 ची उंची. फूटमध्ये 28,251 फूट. गॉडविन ऑस्टिन हे जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. कुठे? पाकव्याप्त काश्मीर. गॉडविन ऑस्टिन जे जगातील दुसरे आहे आणि भारतातील सर्वोच्च शिखर आहे. अरवली हे गुरु शिखर उंची 1722 मीटरमध्ये 5650 फूट. सातपुडा धुपगड उंची सुमारे 1350 मीटर. पुढचा प्रश्न आहे 10वा, श्रीलंकेची अधिकृत राजधानी कोणती आहे? तर श्रीलंकेची अधिकृत राजधानी आहे पर्याय ब जयवर्धनेपुरा. लक्षात असू द्या, जयवर्धनेपुरा ही श्रीलंकेची अधिकृत राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा, करगम हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तमिळनाडू. करगम हे लोकनृत्य तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले व दुसरे महायुद्ध झाले होते? तर 1914 आणि 1939. 1914 1939 या वर्षी बघा पहिले व दुसरे महायुद्ध झाले होते. विचारलं पहिले महायुद्ध केव्हा? तर 1914 आणि दुसरे महायुद्ध 1939. पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर HS ऑकवर्थ आणि 1908 ते 1916 व डेव्हिड जॉर्ज हे 1916 ते 1922. लक्षात असू द्या. दुसऱ्या महायुद्धावेळी विन्स्टन चर्चिल. दुसऱ्या महायुद्धावेळी कोण होते? तर विन्स्टन चर्चिल. पहिल्या विश्वयुद्धाची सुरुवात ही 1914 मध्ये ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केल्याने झाली होती. केव्हा? 1914 मध्ये. कशामुळे? तर ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केल्याने झाली होती. दुसरे जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यामुळे. परीक्षेमध्ये हे विचारले जातात बघा, कारणे विचारली जातात. तर पहिलं युद्ध हे 1914 मध्ये झालं होतं जे ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केलं होतं त्यासाठी, आणि दुसरं युद्ध झालं होतं जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यामुळे दुसरं युद्ध झालं होतं जे 1939 साली झालं होतं. ब्रिटनचे पंतप्रधान विचारले जातात. दुसऱ्या महायुद्धावेळी कोण होते? तर विन्स्टन चर्चिल. गेल्या वर्षी हा प्रश्न पडला होता. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी केली? तर 1934 साली. किंवा पर्याय क 1934 मध्ये बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी ही केली होती. 14वा प्रश्न आहे, स्वाभिमान आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केले होते? तर स्वाभिमान आंदोलनाचे नेतृत्व हे पर्याय क E.V. रामास्वामी नायकर. E.V. रामास्वामी नायकर यांनी स्वाभिमान आंदोलनाचे नेतृत्व हे केले होते. तमिळनाडूमध्ये 1925 मध्ये सुरू केले होते. किंवा 1925 मध्ये तमिळनाडू या ठिकाणी सुरू केले होते. उद्देश काय होता? तर जातीय व्यवस्थेचा विरोध करणे व सामाजिक समानता मिळवणे. जर आपण पर्याय ड बद्दल माहिती पाहिली, पर्याय ड, तर विनोबा भावे हे बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. भूदान चळवळीचे जनक जर आपण पाहिलं तर त्यांना ते होते बघा विनोबा भावे. भूदान चळवळीचे जनक हा देखील प्रश्न विचारला जातो. केव्हा सुरू झाली होती? 1951 मध्ये. तेलंगणातील पोचमपल्लीमधून त्याची सुरुवात झाली होती. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वेदाला ब्रह्मवेद म्हणून ओळखले जाते? तर पर्याय ड, अथर्ववेदाला बघा
ब्रह्मवेद म्हणून ओळखले जाते. सर्वात प्राचीन वेद कोणता? तर लक्षात असू द्या, सर्वात प्राचीन वेद आहे बघा ऋग्वेद, सर्वात प्राचीन वेद. आणि संगीताचा पाया जर आपण पाहिला तर सामवेद. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणी WW शोध लावला? तर खालीलपैकी पर्याय ब टिम बर्नर्स ली. लक्षात असू द्या, टिम बर्नर्स ली यांनी बघा WW शोध लावला होता. केव्हा लावला होता? तर 1989 मध्ये. 1989 मध्ये WW शोध हा लावला होता. फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. WW फुल फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा फुल फॉर्म आहे. इंटरनेटचा शोध हा कोणी लावला होता? तर विंटन सर्फ व बॉब कान. विंटन सर्फ व बॉब कान यांनी इंटरनेटचा शोध लावला होता. चार्ल्स बॅबेज यांना बघा संगणकाचे जनक म्हटले जाते. संगणकाचे जनक म्हणून चार्ल्स बॅबेज यांना म्हटलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी IMP प्रश्न आपण माहिती सगळं कव्हर केलेले आहेत. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.